नमस्कार. तर आपण बघतोय मराठी भाषेमध्ये इतर भाषांमधून आलेले शब्द. या आपल्या उपक्रमामध्ये आपण पहिल्यांदा जी भाषा निवडलेली आहे ती म्हणजे फारसी, अर्थात पर्शियन, अर्थात पारशी किंवा पारसी. तर आता आपण आजचे शब्द बघूया. आजचा पहिला शब्द आहे तो म्हणजे कसब. कसब. कसब म्हणजे काय? तर कसब म्हणजे कौशल्य आणि वेश्यावृत्ती. हा शब्द तिकडनं आलेला आहे. कसबला लागूनच असलेला जो शब्द आहे तो म्हणजे कसबीण, आणि कसबीणचा अर्थ म्हणजे वेश्या. त्याच्यानंतरचा जो शब्द आहे तो आहे कसर. कसर म्हणजे काय? तर एखाद्या गोष्टीत असलेली उणीव किंवा एखाद्या गोष्टीमध्ये असलेली खोट, त्याला कसर असं म्हणतात. कसरनंतर साहजिकच जो येतो तो येतो कसरत. हा शब्द आपल्याला लहानपणापासून माहिती आहे, हा सुपरिचित आहे. कसरत म्हणजे व्यायाम किंवा तालीम. याचा पुढचा शब्द जो आहे तो थोडासा वेगळा आहे, तो सगळ्यांना माहिती असेल अशातला भाग नाही. तो आहे कसा. कसा म्हणजे प्रश्नार्थक कसा नाही. कसा. कसा म्हणजे एक लांब आणि अरुंद अशी पिशवी असते, तिला कसा असं म्हणतात. तर हा शब्द तिकडनं आलेला आहे. त्याच्या पुढचा शब्द आहे कसोशी. कसोशी. कसोशी म्हणजे मेहनत किंवा कसोशी म्हणजे दक्षता. हा शब्द बऱ्याचदा पूर्वीच्या साहित्यामध्ये लिहिलेला आपल्याला आढळतो. याच्या पुढचा जो शब्द आहे तो आहे कहर. कहर म्हणजे भयंकर वर्षाव असं म्हणता येईल, किंवा त्याला ईश्वरी क्षोभ असंही म्हणता येईल. कहरच्या पुढचा शब्द आहे अर्थातच कहार. कहार म्हणजे अतिशय त्रास आणि उच्छेद. हा पूर्वीच्या तोंडी अनेकदा बायकांच्या तोंडी असायचा. म्हणजे लहान मुलं जर का घरातली त्रास द्यायला लागली तर काय कहार मांडला आहे कार्ट्याने, हे एक अगदी सर्वसाधारणपणे प्रत्येक घरातून ऐकू येणारं वाक्य होतं. त्यामुळे कहार हा शब्द बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती असलेला आहे. हा शब्दसुद्धा तिकडनं आलेला आहे. पुढचा शब्द आहे कागद. कागद म्हणजे कागद. एक आपल्याला जो माहिती आहे आपल्या वहीचा पुस्तकाचा कागद, हा शब्द तिकडचा आहे. त्याच्या पुढचा आहे काबीज. काबीज म्हणजे हस्तगत. एखादी गोष्ट, एखादी वस्तू ही काबीज केली जाते किंवा हस्तगत केली जाते, ताब्यात मिळवली जाते. त्याच्या पुढचा शब्द आहे तो म्हणजे कायदा. कायदा हा शब्द चक्क फारसी आहे. त्याचं मूळ जे आहे ते तिकडचं आहे. इकडे त्याला आपण नियम म्हणू शकतो किंवा विधी, हे इकडच्या मातीतले शब्द आहेत. कायद्यानंतर साहजिकच जो येतो तो म्हणजे कायदेशीर. कायदेशीर म्हणजे काय? तर न्याय्य. कायदा आणि कायदेशीर यांच्यानंतर जो शब्द आहे तो म्हणजे कायम. कायम म्हणजे काय? तर स्थित किंवा एक मजबूत, या दोन्ही अर्थांनी कायम हा शब्द कायम वापरला जातो. म्हणजे त्याचा तिसरा अर्थ झाला नेहमी. पुढचा शब्द आहे, तुम्हाला ऐकून आश्चर्याचा धक्का बसेल, मला सुद्धा बसला होता की हा शब्द तिकडचा असेल असं काही मला वाटलं नव्हतं. तर तो शब्द आहे कारकून. कारकून याला इंग्लिशमध्ये क्लर्क म्हणतात. तर हिशोब लिहिणारा माणूस किंवा पत्र लिहिणारा माणूस म्हणजे हिशोब लेखक किंवा पत्रलेखक, किंवा अत्यंत मराठमोळ्या भाषेमध्ये खरडे घाशा, जो माणूस खरडे घाशी करतो तो खरडे घाशा, अर्थात कारकून. पुढचा शब्द असाच आहे. हा शब्द अत्यंत परिचित असलेला आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना वर्षानुवर्ष माहिती असलेला शब्द आहे. तो म्हणजे कारखाना. कारखाना म्हणजेच उद्योगशाळा, म्हणजेच आपल्या आजच्या भाषेमध्ये, इंग्रजी भाषेमध्ये फॅक्टरी किंवा वर्कशॉप. तर हा जो कारखाना आहे हा तिकडनं आलेला शब्द आहे. त्याच्या पुढचा शब्द कारभार. कारभार म्हणजे काय? तर व्यवस्था किंवा उद्योग, याला कारभार असं म्हणलं जातं. कारभार कोण करतं? तर कारभारी. जे जरा दमानं घ्या, घाई करू नका.
तो कारभारी वेगळा आणि हा कारभारी वेगळा. म्हणजे नवऱ्याला कारभारी म्हणण्याची पद्धत ग्रामीण भागात आहे, काही काही ठिकाणी आहे. पण कारभारवरून आलेला कारभारी म्हणजेच व्यवस्थापक आणि दिवाण. म्हणजे नवरा हाही त्याचा अर्थ आहेच, पण प्रामुख्याने व्यवस्थापक आणि दिवाण. त्याच्या पुढचा शब्द आहे तो म्हणजे कारागिरी. कारागिरी म्हणजे खऱ्या अर्थाने कौशल्य. आता कारागिरी कोण दाखवतो, तर कारागीर दाखवतो. त्याच्यामुळे अर्थातच कारागीर आणि कारागिरी हे दोन्ही शब्द तिकडचे आहेत. कारागिरी म्हणजे कौशल्य आणि कारागीर म्हणजे कामगार. त्याच्या पुढचा शब्द आहे काशीद. काशीद हा अत्यंत तुरळक ठिकाणी वापरला जातो असा शब्द आहे. मराठीत रूढ होऊन काहीशे वर्ष झाली. याचा अर्थ आहे पत्रे पोचवणारा दूत. म्हणजे आजच्या भाषेत, सर्वसामान्य इंग्रजी भाषेत पोस्टमन. त्याचा पुढचा शब्द आहे, तुम्हाला ऐकून परत धक्का बसेल. आज जरा धक्के बसवणारे शब्द खूप जास्त आहेत. अजून एक शब्द म्हणजे किंमत. किंमत हा जो शब्द आहे त्याचा अर्थ आपल्याला माहिती आहे, मूल्य किंवा मोल किंवा दर किंवा भाव. मूळ शब्द तिकडनं आलेला आहे, किंमत असा त्याचा तिकडचा उच्चार आहे. पुढचा शब्द तो म्हणजे किताब. किताबचे खूप अर्थ आहेत वेगवेगळे. म्हणजे काय काय आहेत की एक संबोधन म्हणजे किताब, किंवा पदवी म्हणजेही किताब, किंवा चक्क पुस्तक म्हणजेही किताब. हे सगळे अर्थ किताबचे, किताब तिकडनं आलेला आहे. पुढचा शब्द आहे तो म्हणजे कित्ता. हा शब्द ऐकला असेल, कित्ता गिरविणे. हा जो कित्ता असतो तो काय असतो, तर अक्षर सुधारावं किंवा अक्षर वळणदार व्हावं म्हणून एका तक्त्यावर त्या त्या भाषेतली सगळी मूळाक्षरं मोठ्या मोठ्या आकारांमध्ये काढलेली असतात आणि लहान मुलांना ती गिरवायला सांगतात. त्यायोगे त्यांचं हस्ताक्षर चांगलं होतं. या वस्तूला कित्ता असं म्हणतात. पुढचा शब्द आहे किनार किंवा किनारा. दोन्हीचा अर्थ एकच आहे. त्याचा अर्थ होतो काठ. पुढचा शब्द आहे तो म्हणजे किफायती. किफायती सोपा अर्थ आहे फायदेशीर. किफायती म्हणजे फायदेशीर. त्याचा पुढचा शब्द आहे तो म्हणजे किमती. किमती म्हणजे मौल्यवान किंवा मूल्यवान. पुढचा शब्द आहे तो म्हणजे किमया. किमया. किमया म्हणजे काय, तर जादू. पण किमयाचा खरा अर्थ नेमका काय आहे की हलक्या धातूचं सोनं करण्याची जी विद्या आहे तिला किमया असं म्हणलं जात होतं. आणि अर्थातच ही जी सगळी प्रक्रिया होती ती अशी जादूची वाटणारी होती. त्याच्यामुळे किमयाला प्रतिशब्द जादू असा तयार झाला आणि नंतर तोच रूढ झाला. त्याच्या पुढचा शब्द आहे तो म्हणजे किरमिजी. आता किरमिजी म्हणजे एक रंग आहे, लालसर रंगाच्या जवळपास जळणारी ही एक रंगाची छटा आहे. त्याचा पुढचा जो शब्द आहे तो म्हणजे आहे किल्ला. धक्का बसला ना, मलाही धक्का बसला होता. मला वाटलं आता किल्ला म्हणजे अत्यंत आपला मराठमोळा अस्सल इथल्या मातीतला शब्द, पण नाही. किल्ला शब्द तिकडचा आहे. आपल्या मातीतले शब्द जे आहेत ते म्हणजे दुर्ग किंवा गड किंवा कोट. आता जसा किल्ला तिकडनं आला तसाच पुढचा शब्द आला तो म्हणजे किल्ली. किल्ली म्हणजे चावी. किल्ला आणि किल्ली हे दोन्ही शब्द तिकडनं आलेले आहेत. यांच्याच जोडीने साहजिकच येणार तो म्हणजे किल्लेदार, म्हणजे किल्ल्याचा अधिपती. आपल्या भाषेत जर का सांगायचं झालं तर चक्क गडकरी म्हणजे किल्लेदार किंवा दुर्गाधिपती म्हणजे किल्लेदार. त्याच्या पुढचा शब्द आहे तो म्हणजे किस्मत. किस्मत हा सुद्धा तिकडचा शब्द आहे. आपल्या इथला त्याचा जो प्रतिशब्द आहे तो आहे दैव. त्याच्या पुढचा जो शब्द आहे तो आहे किस्सा. किस्सा म्हणजे चुटका किंवा किस्सा म्हणजे एखादी छोटीशी रंगतदार गोष्ट. त्याच्या पुढचा जो शब्द आहे तो आहे कीर्द. कीर्द म्हणजे काय, तर खतावणी किंवा रोजनीशी. सर्वसाधारणपणे व्यापारी लोक त्यांचे हिशोब लिहिण्यासाठी जी वही वापरतात तिला कीर्द असं म्हणलं जातं. हा शब्द तिकडनं आलेला आहे. त्याच्या पुढचा शब्द आहे तो आहे कुडता.
कुडता. कुडता म्हणजे काय? खरं तर कुडता कशाला म्हणलं जातं, तर अंगारख्याच्या आत घालायचा जो सैलसर आणि पातळसर तलम जो सदरा असतो त्याला कुडता असं म्हणतात. हा शब्द सुद्धा तिकडचा आहे. पुढचा शब्द आहे तो म्हणजे कुभांड. मला तर सांगतो ना की कुभांड हा शब्द तर अगदी अस्सल इकडचा वाटत होता की हा मूळचा इकडचाच असणार, पण कुभांड हा तिकडचा शब्द निघाला. त्याची मुळं तिकडची आहेत आणि त्याचा अर्थ खोटा आळ असा आहे. कुभांड नंतर जो येतो तो येतो कुमक. कुमक म्हणजे काय? तर मदत किंवा उपराळा करणारी सैन्याची जी तुकडी असते त्याला कुमक असं म्हणतात. हा ऐतिहासिकच शब्द आहे. लढाया बिढाया जिथपासून चालू आहेत मानवी आयुष्यामध्ये तिथपासून हा चालत आलेला हा शब्द आहे. पुढचा शब्द आहे तो जरा असा जड आहे, असा थोडासा अवघड आहे आणि हा आपल्या इथे वापरात येतो तो विशेषतः जमिनींच्या कागदपत्रांमध्ये किंवा सदनिकांच्या कागदपत्रांमध्ये. त्याचा उच्चार हा तिकडचाच आहे, तो आहे कुल अखत्यार. कुल अखत्यार असा शब्द आहे. हाही मूळचा तिकडचाच आहे आणि त्याचा अर्थ आहे सर्वाधिकार. त्या इस्टेटीच्या, त्या प्रॉपर्टीच्या किंवा त्या मिळकतीच्या संदर्भातले सर्व अधिकार म्हणजे कुल अखत्यार. अजून एक शब्द आहे. पुढचा शब्द म्हणजे तो मला इतकी वर्ष इंग्लिश भाषेतून आलाय असं वाटत होतं, पण तपासांती असं लक्षात आलं की हा इकडनं आलेला आहे, फारसीतनं आलेला आहे. तो शब्द आहे कुली. कुली म्हणजे मजूर किंवा कुली म्हणजे भारवाहक किंवा कुलीचा अजून एक अर्थ आहे तो म्हणजे गुलाम. पुढचा शब्द आहे कुलूप. कुलूप म्हणजे टाळे. हा सुद्धा तिकडनं आलेला आहे. कुलूप नंतरचा शब्द आहे तो म्हणजे कुवत. कुवत म्हणजे शक्ती. आपण कमकुवत हा शब्द ऐकलेला आहे बघा. कमकुवत म्हणजे शक्तीहीन, शक्ती नसलेला. कम हा जो प्रत्यय आहे तो एखाद्या गोष्टीतलं न्यूनत्व, उणेपणा किंवा एक प्रकारची पोकळी, न्यूनता दर्शक असा तो शब्द आहे. तर कुवत आणि कमकुवत हे तिकडनं आलेले शब्द आहेत. त्याच्या पुढचा जो शब्द आहे तो म्हणजे कुसूर. कुसूर म्हणजे काय? तर चूक किंवा चुकी. याचा जो पुढचा शब्द आहे त्या शब्दाने मला अक्षरशः हादरवून सोडलं. मला वाटत होतं की हा तर शब्द पूर्णपणे मराठमोळा आपल्यातल्या एका खेळाचं नाव आहे आणि तो म्हणजे कुस्ती. कुस्ती हा शब्द फारसीतून आलेला आहे. आपल्या इकडचा शब्द त्याच्यासाठी आहे तो आहे मल्लयुद्ध. त्याच्या पुढचा शब्द आहे ते म्हणजे कूच. कूच करणे म्हणजे आपल्या इथे प्रयाण करणे. त्याच्या पुढचा शब्द आहे तो म्हणजे कैची. कैची म्हणजे कात्री. हा शब्द तिकडनं आलेला आहे. त्याच्या पुढचा शब्द आहे कैद. कैद म्हणजे बंदीकरण, अटक किंवा नियंत्रण. आणि अर्थातच ही ज्याला होते कैद त्याला आपण म्हणतो कैदी, म्हणजेच बंदिवान माणूस. कैद आणि कैदी हे तिकडचे शब्द आहेत. त्याच्या पुढचा शब्द आहे कोका. पुढे कोला नका जाऊ, कोकाचा अर्थ वेगळा आहे. पागोट जे असायचं पूर्वी, तर त्या पागोट्याच्या पुढच्या भागात एक चोचीसारखा जो उंचवटा जो यायचा त्याला कोका असं म्हणतात. तर हा कोका हा फारसी आहे. त्याच्या पुढचा शब्द आहे तो म्हणजे कोतवाल आणि कोतवालचा खरा अर्थ असा आहे की किल्लेदार. आता कोतवाल हा शब्द नंतर वेगवेगळ्या पदांसाठी वापरला जायला लागला, पण मूळ त्याचा जो अर्थ आहे तो आहे किल्लेदार. आणि आजच्या भागातला शेवटचा शब्द आहे तो म्हणजे कौल. कौल म्हणजे छपरावरती जे मातीचं खापर असतं त्याला कौल असं म्हणतात. ते कौल हे नव्हे, हे कौल वेगळे, हे हा कौल आहे तो म्हणजे देवाचा कौल, त्याला म्हणतात ईश्वरी वचन. तर या शब्दाबरोबरच आपण आपला आजचा हा भाग इथे संपवूया आणि लवकरच भेटूया पुढच्या भागात काही नवीन शब्द घेऊन.
भेटूया. राम राम.